हॅलो स्टुडंट, आज या ठिकाणी आपण बघणार आहेत फोटोथेरपी हा टॉपिक. सब्जेक्ट आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग. त्यामध्ये आपण बघणार आहेत फोटोथेरपी. सो फोटोथेरपी म्हणजेच काय या ठिकाणी मी तुम्हाला जस्ट शॉर्टमध्ये एक्सप्लेन करेल. याचं आपलं अगोदर इन डिटेल्स लेक्चर झालेलं आहे, बट शॉर्ट रिव्हिजन म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करतो. फोटोथेरपी म्हणजे काय, त्याचं ट्रीटमेंट आहे जी की यूज करतो आपण न्यूबॉर्नमध्ये. काय न्यूबॉर्नमध्ये का म्हणजे काय स्पेसिफिक रिझन असेल? रिझन असं आहे की बिलिरुबिन लेवल जी असते ती हाय झालेली असते कोणामध्ये, न्यूबॉर्नमध्ये. जसं की ज्याला आपण बिलिरुबिन लेवल हाय झाल्यामुळे जॉन्डिस सुद्धा होतो, तर जॉन्डिससाठीच ही फोटोथेरपी अप्लाय करतात. द हाय बिलिरुबिन लेवल बाय एक्सपोजिंग द बेबी स्किन टू स्पेशल ब्ल्यू लाईट. स्पेशल ब्ल्यू लाईट असतात ज्यांना की एक्सपोज करतात बेबीच्या स्किनवरती फोटोथेरपी. It converts unconjugated bilirubin into the water soluble form so it can be excreted through urine and stool. सो या ठिकाणी काय कन्वर्ट होणार, ते अनकॉन्ज्युगेटेड जे बिलिरुबिन राहतात ते वॉटर सोल्युबलमध्ये कन्वर्ट होतात. सो एक्सक्रिएट काय करणार, ते युरिन आणि स्टूल म्हणून ते एक्सक्रिएट करणार. इंडिकेशन्स काय त्याचे की ज्या म्हणजे कशामध्ये आपण ती यूज करतो, जसं की न्यूरोनटल जॉन्डिस असेल, हायपर बिलिरुबिमिया असेल म्हणजे की काय हाय लेवल ऑफ बिलिरुबिन लेवल. त्यानंतर फिजिओलॉजिकल जॉन्डिस असेल विथ हाय बिलिरुबिन लेवल. फिजिओलॉजिकल जॉन्डिसमध्ये सुद्धा होतो हाय बिलिरुबिन लेवलमुळे. प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे की अगोदरच ज्यांचं डिलिव्हरी झालेली, जसं की 37 वीक्स कंप्लीट होण्याच्या अगोदरच त्यांचा बर्थ झालेला आहे, अशा बेबीजमध्ये सुद्धा फोटोथेरपी हे यूज करतात. आता इंडिकेशन झाल्यानंतर इक्विपमेंट कोणते कोणते आपण त्या ठिकाणी यूज करतो, जसं की फोटोथेरपी युनिट राहतो एक स्पेसिफिक. युके स्पेसिफाय करतात इक्विपमेंटसाठी फोटोथेरपी युनिट. त्यानंतर फोटोथेरपी युनिट विथ ब्ल्यू लाईट. त्याला ब्ल्यू लाईट राहतात. आय पॅड्स असतो जे की कव्हर करतात बेबीच्या आईजवरती, कारण की बेबीचे रेटिना हे थोडेसे सेन्सिटिव्ह असल्यामुळे काय डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त राहतात, म्हणून आय पॅड्स त्या ठिकाणी अप्लाय करतात. डायपर अप्लाय करू शकतो कारण की जेनेटल एरिया कव्हर करण्यासाठी. थर्मोमीटर सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करतो टेम्परेचर चेक करण्यासाठी बेबीमध्ये. बिलिरुबिन मॉनिटरिंग चार्ट असतो, तो चार्ट आपण त्या ठिकाणी फिलअप करावा लागतो. प्रोसिजर काय, जसं की प्रिपेरेशन्स आपण काय करतो, एक्सप्लेन करतो प्रोसिजर टू द पॅरेंट्सला. अगोदर पॅरेंट्सला एक्सप्लेन करायचा, मदरला एक्सप्लेन करायचं आणि फादरला एक्सप्लेन करायचं चाइल्डच्या. रिमूव्ह बेबी क्लॉथ्स, कीप डायपर ओनली. बेबीचे सगळे रिमूव्ह करायचे क्लॉथ्स, फक्त जो जेनेटल एरिया पार्ट आहे तो कव्हर करायचा आणि आय लिड्स कव्हर करायचे, आय कव्हर करायचे. कव्हर आय विथ आय शील्डनं कव्हर करायची किंवा आय पॅडने कव्हर करायचे. चेक बेसलाईन टेम्परेचर आणि व्हायटल्स. बेबीचं व्हायटल्स आणि टेम्परेचर चेक करायचं. ड्युरिंग फोटोथेरपी प्लेस बेबी अंडर द लाईट ॲट प्रॉपर डिस्टन्स. युजली 30 to 45 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला प्रॉपर डिस्टन्स त्या ठिकाणी ठेवायचं आहे. चेंज करायची पोझिशन्स एव्हरी 2 hours बेबीची. मॉनिटर करायचे टेम्परेचर रेग्युलरली आणि इन्करेज करायचे फ्रिक्वेंट ब्रेस्ट फीडिंग. सांगायचं मदरला की ब्रेस्ट फीडिंग करा तुम्ही. त्यानंतर आफ्टर द प्रोसिजर आपण काय करतो, टर्न ऑफ करतो लाईट. बिफोर रिमूव्हिंग द बेबी, रिमूव्ह आय पॅड्स अगोदर करणार आपण. असेसमेंट करणार स्किनच्या कंडिशनची. रेकॉर्ड करणार इनटेक आउटपुट चार्ट. त्यामध्ये अगोदर आपण अजून काय चेक करणार, कॉम्प्लिकेशन्स काय, जसं की डिहायड्रेशन असतं समटाइम्स. हायपरथर्मिया म्हणजे काय, इन्क्रीज आपलं बॉडी टेम्परेचर. हायपोथर्मिया म्हणजे काय, कधी कधी टेम्परेचर डिक्रीज सुद्धा होऊ शकतो. लूज स्टूल्स, डायरिया होऊ शकतो. स्किन रॅशेस असू शकतात बेबीच्या स्किनवर. ब्रॉन्झ बेबी सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो रेअरली, कारण की हाय टाइम आपण जास्त लॉंग टाइम पिरियडपर्यंत फोटोथेरपी यूज केली त्यामुळे. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की चेक आपण आय प्रोटेक्शन करतो त्या ठिकाणी प्रॉपरली. मॉनिटर करायचं आपल्याला की डिहायड्रेशन साईन काय दिसतात का आपल्या बेबीमध्ये. ऑब्झर्व करायचं स्टूलचा कलर मे बिकम अ ग्रेनिश कलर असू शकतो. मेंटेन स्किन केअर मेंटेन ठेवायची. ग्लिसरीन त्या ठिकाणी अप्लाय करायची बॉडीवरती. मॉनिटर बिलिरुबिन लेवल ॲज पर द ऑर्डर अँड मेन्शन करायचं आपल्याला चार्टमध्ये, बिलिरुबिन चार्टमध्ये. सेम कॉम्प्लिकेशन पण सेम आहे. डिहायड्रेशन असेल, हायपरथर्मिया म्हणजे इन्क्रीज
बॉडी टेम्परेचर किंवा डिक्रीज बॉडी टेम्परेचर लूज टू होऊ शकतो, स्किन रॅशेस किंवा ब्रॉन्झ बेबी सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो. इझी मेमरी ट्रिप काय आहे की लाईट केअर म्हणजे काय, लाईट म्हणजे काय, लाईट डिस्टन्स त्या ठिकाणी ठेवायचं आहे, इनटेक आउटपुट आपण त्या ठिकाणी इन्क्रीज करायचं आहे. गॉगल्स म्हणजे काय, आय केअर त्या ठिकाणी आपण बेबीला कव्हर करायचं, हायड्रेशन बेबीला ठेवायचं आणि टेम्परेचर त्या ठिकाणी आपण मॉनिटरिंग करायची. हा आपला टॉपिक होता, स्मॉल टॉपिक फोटोथेरपी. एक्झामला हा विचारतात म्हणून मी हा टॉपिक घेतला या ठिकाणी. ओके, तुम्ही या ठिकाणी नोट्स बनवा किंवा तुम्ही या प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी आन्सर त्या ठिकाणी राईट डाऊन करू शकता. डेफिनेशन, इंडिकेशन, प्रोसिजर, इक्विपमेंट काय असतात ते, कॉम्प्लिकेशन आणि नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. एवढं तुम्ही जर लिहिले तर तुम्हाला 5 पैकी 3.5-4 मार्क भेटू शकतात. ओके, आणि तुम्ही पास पण होणार. सो असे जे टॉपिक असतील जे मी सेंड करतो ग्रुपला ते तुम्ही बघत जा. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू सो मच.